पी-एफ आणि पेन्शनसाठी 10 वर्षापासून प्रतीक्षा. मुरबाडमधील निवृत्त एस-टी कर्मचाऱ्यांची इच्छामरणाची मागणी. राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहक या कर्मचाऱ्यांना पगार कमी असतो. यातच हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळणारी रक्कम देखील अधिक नसते. शिवाय महामंडळाकडून ती लवकर मिळत नसल्याने निवृत्त नंतर कर्मचारी अडचणीत सापडतो. अशाच प्रकारे ठाणे विभागातील मुरबाडमध्ये एस-टी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला 10 वर्षापासून पी-एफ आणि पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याने थेट राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची विनंती केली आहे. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अल्प स्वरूपात असते. यात दिले जाणारे पेन्शन देखील 5 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान असते. तरी तरी देखील महामंडळाकडून बऱ्याचदा ही रक्कम देण्यास विलंब करण्यात येत असतो. त्यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडत असतो. अशाच प्रकारे मुरबाडमधील एस-टी कर्मचाऱ्याला पेन्शन आणि पी-एफ न मिळाल्याने तो अडचणीत सापडला आहे. कुटुंबियावर उपासमारीची वेळ. राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी असलेले मुरबाडमधील राजेंद्र सरनोबत हे 10 वर्षापासून एस-टीच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना अजूनही त्यांची पेन्शन, पी-एफ मिळालेलं नाही. याबाबत त्यांनी आजवर अनेकदा मागणी, विनंती, पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे. मात्र त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे सरनोबत यांच्यासह कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. राष्ट्रपतीकडे केली मागणी. दरम्यान कर्मचाऱ्यांनी होणारी अडचण सहन होत नसल्याने अखेर निवृत्त कर्मचारी राजेंद्र सरनोबत यांनी राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. परिवहन विभागाचे मंत्री हे ठाणे जिल्ह्याचेच असून त्यांच्या जिल्ह्यात निवृत्त कर्मचाऱ्यावर ही वेळ येत असेल तर मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होत आहे. एस-टी महामंडळात अशा एका कर्मचाऱ्याचे दुःख समोर आले आहे. असे अनेक किती कर्मचारी असतील ज्यांना अजूनपर्यंत पेन्शन आणि पी-एफचे पैसे भेटलेले नाहीत. तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.